शुभ सकाळ मित्रांनो. आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर आज आपण त्या पेपरचा तिसरा भाग पाहणार आहोत. तर या तिसऱ्या भागामध्ये आपण गणितास संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर आपण आता आपल्या प्रश्नांकडेच वळूयात. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात बघा. काय दिलेलं आहे? 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक डॅश 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 आणि पुढेच अधिक 27चा वर्ग बरोबर किती? तर आता दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो बघा. तर इथे गणित आपण लिहून घेतलेलं आहे. तर यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर दिलेल्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर काय सूत्र असतं? n कंसात n अधिक 1 पुढच्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. तर n म्हणजे दिलेल्या एकूण संख्या. तर इथे एकूण किती शेवट संख्या 27 म्हणजे एकूण 27 संख्यांच्या वर्गाची बेरीज काढायची आहे क्रमाने येणाऱ्या. तर यांच्या जागी इथे 27 ठेवा. 27 कंसात 27 अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 27 गुणिले 2 म्हणजे 2n अधिक 1. तर हे 27 गुणिले हे 27 अधिक 1 28 होईल आणि हे 27 दोन्ही 54 1 55 होईल. म्हणजे 27 गुणिले 28 गुणिले 55 भागिले हे 6ला 6. तर यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 41,580 या तिघांचा गुणाकार येतो भागिले 6. तर आता 6ने जर भाग गावला तर 6 चौक 6 6 36 उरले 5 वरून घेतले 5 6 9 54 उरले 1 वरून घेतले 18 6 त्रिक 18 आणि शून्याचा 0 म्हणजे 6,930 हा भागाकार येतो. म्हणजे दिलेल्या 1 ते 27 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज किती असणार आहे? 6,930 असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त सूत्र हे ध्यानात ठेवा. n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6 हे सूत्र फक्त लक्षात ठेवा. तर इथे थोडं करेक्शन होतं, हे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे किती पाहिजे होतं? 6,930 ह्या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? तर आता संयुक्त संख्या आणि मूळ संख्या हे तर गणितातील बेसिक आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर बघा, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला ती संख्या आणि फक्त 1 या दोघांनीच फक्त भाग जात असतो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 71चे कोणते अवयव पडतात का नाही? तर ती मूळ संख्या आहे. 79 मूळ संख्या आहे. 73 मूळ संख्या आहे. पण 77ला 11ने भाग जातो, 7ने जातो. 11 7 77 म्हणजे 1 सोडून इतर संख्येने भाग जातो, म्हणून ही संख्या मूळ नाही. तेच आपल्या या प्रश्नाचा ॲन्सर असणार आहे. डीमध्ये दिलं आहे. तर 77 ही मूळ संख्या नाही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? तर आता तुम्हाला सुरुवातीला आधी वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, वास्तव संख्या म्हणजेच त्याला आपण रिअल नंबर म्हणतो. तर म्हणजे काय असतं? संख्या रेषेवर त्या दर्शवता येणाऱ्या सर्व परिमेय म्हणजेच रॅशनल व अपरिमेय म्हणजे इररॅशनल संख्याचा समूह आहे. म्हणजे ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवू शकतो, म्हणजे 0च्या डावीकडे आणि 0च्या उजवीकडे अशा ह्या संख्या असतात. तर उदाहरण जर पाहायचं झालं तर 0 आहे, 1 आहे, -5 आहे, 2/3 आहे, √3 आहे, पाय आहे, 1 आहे, 6 आहे. तर या प्रकारच्या संख्या ज्या आहेत तर त्या संख्या रेषेवर दर्शवता येतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? वास्तव संख्या म्हणतो. या उलट काय असतं? अवास्तव किंवा काल्पनिक त्याला संख्या म्हणतो. अवास्तव म्हणजेच काय? काल्पनिक संख्या. तर त्यालाच इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स नंबर असे म्हणतात इंग्लिशमध्ये. तर अशा संख्या आहेत ज्यांचा वर्ग ऋण असतो आणि त्या संख्या रेषेवर दाखवता येत नाहीत. म्हणजे त्या वर्गमुळात जर समजा कोणती संख्या -5 -6 अशी काहीतरी दिली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर इमॅजिनरी किंवा अवास्तव संख्या असं म्हणतात त्याला. त्या संख्या रेषेवर दाखवता येतात का? √-5 √-10 तर नाही येत, म्हणून त्याला इमॅजिनरी म्हणजे अंडररूटमध्ये येणाऱ्या पण निगेटिव्हमध्ये येणाऱ्या त्या संख्येला अवास्तव संख्या म्हणतात. तर बघा, अंडररूटमध्ये धन आहे 512 म्हणजे हे वास्तव संख्या आहे. √27/9 ही वास्तव आहे. √7 ही वास्तव आहे. पण अंडररूटमध्ये वजामध्ये जे आले तर ती इमॅजिनरी काल्पनिक म्हणजे अवास्तव संख्या आहे, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर अवास्तव म्हणजेच काल्पनिक संख्या. बघा, ऑप्शन सी त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. तर सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे बघा. -325 अधिक कंसामध्ये -108 परत अधिक परत कंसामध्ये 25
परत वजा कंसात 107 आणि वजा 124. तर बरोबर काय हे पुढं आपल्याला हे आपण कशाने सोडतो ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे बॉडमास रूलने हे आपण सोडवतो. तर आता जे काय दिले ते आपण इथे घेतलेलं आहे बघा. वजा 325 अधिक कंसात वजा 108 अधिक कंसात 25 वजा परत 107 वजा 124 आहे. तर सुरुवातीला आतमधील कंस कोणता आहे, कंसामध्ये वजा 107 वजा 124. तर 124 ही संख्या मोठी आहे म्हणून 124मधून 107 गेले राहिले 17. पण मोठी संख्या 124 आहे तिचं वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा 17 आलं. परत हे बाकीचे सगळे आहे असे आपण घेतले. आता काय राहिलं हे 25 वजा वजा 17. आता वजा कंसात वजा वजा गुणिले वजा असतं. वजा गुणिले वजा काय येतं अधिक येतं म्हणजे हे अधिक होणार. म्हणजे वजा 325ला वजा 325 अधिक कंसात वजा 108ला वजा 108 अधिक हे 25 आणि 17 किती होतात 42 होतात. आता वजा 108 आणि अधिक 42. आता मोठं काय आहे 108 आहे. 108मधून 42 गेले राहिले 76. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे म्हणून हे वजा 76. आता राहिले काय वजा 325 आणि वजा 76. आता वजा 325 ह्या दोघांच्या मध्ये अधिक चिन्ह आहे ह्या दोन्हीही वजा होतील म्हणजे वजा 325 अधिक वजा 76 दोघांची बेरीज किती येणार आहे वजा 391. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वजा 391 तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिले बघा. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. तर रोमन अंकावरती आधारित प्रश्न आहे बघा. डबल एक्स व्ही परत ही अशी एक संख्या दिली आहे वजा 4 भागिले 3 दिलेला आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डबल एक्स व्ही आणि ट्रिपल आहे. ह्या संख्येला काय म्हणतो एक्स काय असतं हे 20 असतं. डबल एक्स म्हणजे 20 आणि हे व्ही म्हणजे 5 म्हणजे 25 आणि पुढचे 3 28. हे किती झालं 28. बघा 28 वजा हे 4 28 वजा 4 आणि हे भागिले 3. आता 28मधून 4 गेले किती राहतात 24 आणि 24 भागिले हे 3 3 एके 3 3 8 24 म्हणजे प्रश्नचिन्हाचा काय यायला पाहिजे 8 यायला पाहिजे. तर 8 हे रोमन लिपीमध्ये कसं येतो फी आणि ट्रिपल आय. तर हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. काय येणार आहे याचा आन्सर 8 येणार आहे जे की रोमन लिपीमध्ये ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 बघा. तर खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर आता काही घातांकाचे नियम आहेत ते तुम्हाला माहीत असले गरजेचं आहे. बघा एमध्ये काय दिलेलं आहे एचा घातांक 0 बरोबर ए दिलेला आहे. तर हे बरोबर आहे का तर हे चुकीचं आहे. तर एचा घातांक 1 बरोबर काय असतं ए असतं. पण एचा घातांक 0 बरोबर काय असतं याचं आन्सर 1 असतं. तर त्यांनी ए दिलेलं आहे म्हणून हे एच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर ते चुकीचं दिलेलं आहे. तर इतर देखील पर्याय आपण पाहूयात बघा. एचा घातांक x बरोबर 1 एचा घातांक वजा x हे बरोबर आहे. बी मध्ये दिलेला आहे एचा घातांक x गुणिले बीचा x बरोबर a गुणिले b कंसाचा घातांक x हे देखील बरोबर दिले. परत एचा घातांक x भागिले एचा घातांक y. तर भागाकारात असेल तर आपण काय करतो एचा घातांक x वजा y पाया समान असेल तर म्हणजे हे बी सी डी मध्ये दिलेलं योग्य आहे. पण एचा घातांक 0 बरोबर काय असतं 1 असतं म्हणून हेच आपलं या अयोग्य जोडी असणार आहे ऑप्शन ए मधील. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल. तर प्रश्न क्रमांक 57 बघा. तर इथे देखील 4 स्टेटमेंट दिलेत तुम्हाला 4 विधाने दिलेली आहेत. तर त्यातलं अयोग्य म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बघा पहिलं विधान काय दिलेलं आहे व्यवहारिक अपूर्णांकात चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. तर बरोबर आहे. व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे काय आता व्यवहार्य अपूर्णांक जी अपूर्णांक संख्या आहे त्याला जे चिन्ह दिले असतं अधिक देऊ का वजा देऊ ते संपूर्ण जे असतं तर ते अपूर्णांकात असतं. म्हणजे वजा 4/3 जर असं असेल तर हे 3चं सुद्धा वजा चिन्ह असतं. हे पूर्ण कंसाचं चिन्ह वजा असतं हे असं यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे ना ते योग्य आहे. आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. बी मध्ये बघा कोणतीही संख्या भागिले 0 याचे उत्तर अनंत असते म्हणजे इन्फिनिटी असतं. बरोबर आहे. कोणत्याही संख्या तुम्ही कॅल्क्युलेटर वर सुद्धा 1/0 करून बघा तुम्हाला एरर दाखवणार म्हणजे त्याचं ॲन्सर निघत नसतं त्याचं उत्तर अनंत असतं इन्फिनिटी असतं हे देखील बरोबर आहे. सी मध्ये बघा काय दिलेलं आहे तर 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0 असतं. तर हे देखील बरोबर आहे. 0ला कोणत्याही संख्येने भागलं किंवा गुणलं तर त्याचं ॲन्सर काय असतं 0च असतं. हे देखील विधान योग्य आहे. आणि डी मध्ये बघा काय दिले 2 पेक्षा जास्त व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. तर आपण मसावी पद्धतीने काढतो का नाही तर लसावी पद्धतीने आपण काढतो म्हणून हे दिलेलं डी मध्ये विधान जे आहे ते चुकीचे ठरतं. बघा
2 अपूर्णांक दिले तर त्यांचा लसावी काढतो आपण, मसावी नाही. तर हे डीमध्ये दिलेलं आहे तर ते चुकीचं ठरतं. तेच आपल्या या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. अयोग्य विधान ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर सिम्प्लिफिकेशनवरती प्रश्न आहे बघा. 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागिले 0.0009. तर असं जेव्हा दिलेलं असं त्यावेळेस काय करायचं, पॉईंटच्या पुढची फक्त घरे मोजायची, बाकी काय करायचं नाही सुरुवातीला. बाकी काय तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर 0.9 म्हणजे इथे पॉईंट, इथे एक पॉईंट आहे. 0.09 म्हणजे हे 2 आणि हे 3, 3 आणि 2 5 आणि 1 6. मग पॉईंटच्या पुढे 6 घरं आहेत, इथे 6 लिहून टाकायचं. आणि इथे पॉईंटच्या पुढे 3 0 आणि 9 म्हणजे किती 4 घरं आहेत. बघा 6 भागिले म्हणजे इथे 6 शून्य आहेत, हे पॉईंटच्या घरी 4 घरं आहेत. 6मधून 4 गेले किती राहिले, 2 राहिले. मग एकूण पॉईंटच्या पुढे किती 2 घरे पाहिजेत. म्हणजे ही घरं म्हणजे फक्त हे लक्षात ठेवा, यांची वजाबाकी करा, किती येते 2. मग पॉईंटच्या पुढे 2 घरं असणारं तुमचं उत्तर असणार आहे. पॉईंटच्या पुढे 2 घरं असणारं कुठं दिलेलं आहे, 0.81 जे की एमध्येच दिलेलं आहे, तेच तुमचं उत्तर असेल. तर ह्या तिघांची जर गुणाकार केला तुम्ही 9 गुणिले 9 गुणिले बघा हे 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि हे भागिले 1 खाली 9 राहतं, 1 9 कटलं काय आलं, 9 9 81. फक्त ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, किती घरे, पॉईंटच्या पुढे 2 घरे, म्हणून या 81च्या पुढे 2 घरे सोडून लावला म्हणजे 0.81 येतं. असं तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर आता नळ आणि तोटी यावरती आधारित प्रश्न बघा. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळेत चालू केले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल. तर बघा असे गणित आपण कसे सोडवतो. तर गणितात दिल्याप्रमाणे पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात व दुसऱ्या नळाने बाथटब 6 मिनिटात भरतो. तर आता काय करायचं, ह्या दोघांचा लसावी काढायचा. 6 आणि 3चा लसावी किती असतो, 6. 6 आणि 3चा लसावी 6 असतो. म्हणजे एकूण भाग जे 6 लसावी असतो, तर तोच एकूण जे भाग आहेत तर 6 भाग आहेत, त्या एकूण बाथटब भरण्यासाठी 6 भाग आहेत. बघा मग नळ एक ज्या नळाने 3 मिनिटात पाणी भरतं तर 6 भाग भरण्यासाठी त्याला किती, 6 भागिले 3 म्हणजे एका मिनिटात तो 2 भाग भरेल त्या टाकीचा. आणि दुसऱ्या नळाने त्याला 6 मिनटं लागतात, म्हणजे 6 भागिले 6 म्हणजे तो टाकीचा 1 भाग भरेल. एका इथे तासात नाही तर एका मिनिटात पाहिजे. तर एका मिनिटात जे आहे तर ते पहिल्या नळाने 2 भाग भरतील आणि दुसऱ्या नळाने 1 भाग भरेल. मग दोघांनी जर मिळून जर चालू केले तर एका मिनिटात ह्या नळाने 2 भाग आणि ह्या नळाने 1, 2 किती एकूण 3 भाग भरतात. बघा एका मिनिटात त्या टाकीचे 3 भाग भरतात. तर एकूण टाकी किती आहे, 6 भागाची आहे. मग 6 भाग टाकीचे भरण्यासाठी एकूण भाग भागिले एका मिनिटात दोन्ही नळाने भरणारे भाग म्हणजे 6 भागिले हे 3 भाग भरतात एका मिनिटात. म्हणजे 6 भागिले 3, 3 2 6 म्हणजे 2 मिनिटे जे आहेत तर तो हौद किंवा तो बाथटब भरण्यासाठी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर 2 मिनिटे लागतील. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पहा 2 मिनिट हे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. तर आता इथे काम सेम दिलेलं आहे, फक्त आपल्याला मजूर आणि दिवसांची संख्या इथे वेगळी दिलेली आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा सुरुवातीला किती 8 मजूर होते तर त्याला आपण M1 म्हणतो. रोज किती तास काम करतात, तर रोज 4 तास म्हणजे T1 बरोबर 4 तास. आणि किती दिवसात संपवतात, तर 10 दिवसात म्हणजे D1 बरोबर 10 दिवस दिलेलं आहे. आणि काम जे आहे तर ते पहिलं आणि दुसरं हे काम सेम आहे, म्हणून ते काय त्याचा आपण ग्राह्य धरू शकत नाही, कारण दोन्ही वर्क सेम आहे, तेच काम आहे म्हटल्यावर. आता तेच काम काय करतात 20 मजूर म्हणजे M2 रोज 4 तास काम करतात, म्हणजे T2 दिलेलं आहे तुम्हाला 4 तास. तर तेच काम 20 मजूर 4 तास काम करून किती दिवसात संपवतील, म्हणजे हे D2 आपल्याला काढायचं आहे. बघा फॉर्म्युला काय असतो, M1 D1 T1 भागिले W1 बरोबर M2 T2 D2 भागिले W2. W1 आणि W2 कट होणार कारण ते समान दिलेलं आहे. आता M1 किती आहे 8, D1 आहे 10 आणि T1 आहे 4 भागिले हे 1 होतं म्हणून हे कट झालं, 1 1 तेच काम आहे म्हणून बरोबर काय M2 किती आहे बघा 20, D2 काढायचं आहे आणि T2 आहे 4. तर आता हे 20 आणि 4 हे D2ला गुणाकारात आहेत, इकडे भागाकारात येतील. हे 8 10 किती, हे 4ला
4 कट झालं बघा, हे 4ला 4 कट झालं. 8 10 हे 80 भागिले हे 20 इकडं जाईल भागाकारात. 0ला 0 गेले, 2 एके 2, 2 चोक 8. म्हणजे D2 बरोबर किती आलं तुमचं 4 दिवस. म्हणजे 20 मजुरांना 4 तास रोज काम करून, म्हणजे 4 तास काम करून ते 4 दिवसात ते काम संपवतील. तेच याचं ॲन्सर असणार आहे 4 दिवस. तर 4 दिवस तुम्हाला हे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर Cचे उत्पन्न किती? तर आता ABCD यांचं गुणोत्तर दिले आणि त्यांचे सरासरी देखील उत्पन्न दिलेलं आहे चौघांचं. तर यावरून आपल्याला Cचे उत्पन्न किती आहे ते काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात. आपल्याला काय दिले, ABCDचं गुणोत्तर दिले 5 9 4 2 आणि सरासरी उत्पन्न दिले ABCDचं किती 48,000 दिलेलं आहे. मग चौघांचं एकूण उत्पन्न किती असेल? सरासरी उत्पन्न जर 48 असेल तर चौघांचं एकूण उत्पन्न 48,000 गुणिले 4 म्हणजे 1,92,000 हे जे आहे तर ते चौघांचे उत्पन्न असणार आहे. म्हणजे चौघांच्या उत्पन्नाची बेरीज असेल 1,92,000. तर आता बघा, ते जर आपण समप्रमाणात घेतले म्हणजे Aचं उत्पन्न हे 5x मानलं, Bचं 9x, Cचं 4x आणि Dचं 2x हे असं आपण मानू. आता चौघाचे उत्पन्न किती आहे 1,92,000. मग असं आपण लिहू शकतो 5x अधिक 9x अधिक 4x अधिक 2x. म्हणजे चौघाचं उत्पन्न बरोबर किती 1,92,000. यांची जर बेरीज केली तर हे येते 20x बरोबर हे 1,92,000. मग x बरोबर काय येईल, हे 20 तिकडे भागाकारात जाईल. 1,92,000 भागिले 20. 0ला 0 गेले, 192 भागिले 2 जर केलं तर येतं 96 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 9,600 ही xची किंमत आली बघा. तर आपल्याला कशाचं उत्पन्न विचारले? Cचं उत्पन्न विचारले. Cचं किती उत्पन्न आहे? 4x आहे. मग Cचं उत्पन्न 4x आहे. xची किंमत आपल्याला माहिती आहे 9,600. मग 4 गुणिले 9,600 हे जर केलं तर तुम्ही बघा 2 शून्याला 2 शून्य 4 सक 24 हातचे आले 2 4 9 36 आणि 2 38 म्हणजे 38,400 रुपये हे जे आहे तर ते Cचे उत्पन्न असेल. तेच आपलं योग्य उत्तर असेल. तर 38,400 हे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1,200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1,000 रुपयाचा माल विकला. तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती होईल? तर बघा 40 दिवसाची त्याची सरासरी दिलेली आहे आणि पहिल्या 30 दिवसाची देखील सरासरी त्याची दिलेली आहे. तर शेवटच्या 10 दिवसाची सरासरी आपल्याला त्याच्या एकूण विक्रीची काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकतात बघा, पहिल्या 40 दिवसाची त्याच्या विक्रीची सरासरी किती आहे 1,200 रुपये. मग एकूण विक्री किती येणार 40 दिवसाची सरासरी 1,200 आहे. म्हणजे 1,200 गुणिले 40 म्हणजे किती 48,000 आली. त्याप्रमाणे पहिल्या 30 दिवसाची देखील सरासरी विक्री की दिलेली त्याची 1,000 रुपये दिलेली आहे. मग 30 दिवसाची एकूण विक्री किती होणार 1,000 गुणिले हे सरासरी 30 म्हणजे 30,000 रुपये झाली. तर आपला काय काढायचं आहे शेवटच्या 10 दिवसाची एकूण विक्री काढायची आहे बघा. तर ही शेवटच्या 10 दिवसाची किती एकूण विक्री येणार तर एकूण 40 दिवसाची सरासरी विक्री किंमत मधून हे पहिल्या 30 दिवसाची जर विक्री किंमत वजा केली तर आपल्याला शेवटच्या 10 दिवसाची मिळेल. 40 दिवसाच्या आत्ताच आपण काढले 48,000 आणि पहिल्या 30 दिवसाची 30,000. तर 48मधून 30,000 गेले राहिले किती 18,000. त्याचं आपलं उत्तर असणार आहे. शेवटच्या 10 दिवसांची एकूण त्याची विक्री किती असणार आहे 18,000 रुपये असेल. तर 18,000 हे ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे, तेच याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. बघा काय दिलेलं आहे. मागील वर्षी 46 रुपये किलोला मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. तर साखरेच्या किमतीत शेकडा घट सांगा. मी शेकडा तोटा किती झाला की म्हणजे घट किती झाली बघा 46 आणि 43. आधी 46 रुपये किलो होती मागच्या वर्षी, यावर्षी झाली 43 म्हणजे स्वस्त झाली. मग कितीने स्वस्त झाली 46मधून हे 3 रुपयाने स्वस्त झाली. किती होती सुरुवातीला 46 होती म्हणून भागिले 46. आता हे टक्केवारीमध्ये काढायचं आहे गुणिले 100. आता ह्याची जर टक्केवारी तुम्ही जर काढली तर त्याची येते 6.52%. तुम्ही काढून बघा तर पॉईंटमध्ये येते 6.52 जे की ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिलेले आहे. तर एकूण घट किती होणार आहे त्याच्या साखरेच्या किमतीतील शेकडा तर 6.52% घट होईल ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले
त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात मिळून 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता 80% काय आहे इतिहासात आणि 65% विद्यार्थी इंग्रजीत. म्हणजे एकाच परीक्षेत ते नापास झाले. एकच परीक्षा होती, त्यात इतिहासात 80% आणि इंग्रजीत 65% विद्यार्थी जे आहेत ते पास झालेत. आता दोन्ही विषयात उत्तीर्ण किती आहेत? दोन्हीमध्ये मिळून 72% हे काय इतिहास आणि इंग्रजी म्हणजे दोन्ही विषयात मिळून उत्तीर्ण झालेत. आता टक्केवारीची गणना आपण कशी करतो? तर ह्या इतिहासात पास झालेले विद्यार्थी अधिक इंग्रजीत पास झालेले विद्यार्थी यांची टक्केवारीमधून दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी जी आहे तर ते आपण वजा करतो. म्हणजे 80 अधिक 65 वजा 72. 80 आणि 65 145 वजा 72 किती येतं? 73%. हे 73% काय येतं? तर किमान एक विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी. किमान 1% उत्तीर्ण असणारे किती आहेत? 73% विद्यार्थी आहेत. मग विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत 73%. मग किमान एक विषयात अनुत्तीर्ण असणारे विद्यार्थी काय असणार आहेत? तर एकूण किती असतात विद्यार्थी? 100%. मग 100% म्हणून हे उत्तीर्ण विद्यार्थी 73% गेले, तर राहिले किती? 27%. तेच आपल्याला विचारलेलं आहे. तर किमान एक विषयात अनुत्तीर्ण असणारे विद्यार्थी किती असणार आहेत? तर 27% असतील. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर बघा 27% ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात. तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते? बघा 60% विकल्यानंतर त्याच्याकडे किती राहणार आहेत? 100मधून 60 गेले 40% राहणार आहेत. म्हणजे 40% बरोबर तुम्हाला किती पेरू आहेत? 780 पेरू त्याच्याकडे उरतात असं दिलेलं आहे. तर 100% त्याच्याकडे पेरू किती होते हे आपल्याला काढावं लागेल. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे 60% पेरू विक्रीनंतर 780 शिल्लक राहिले. आता 100मधून 60% गेले किती राहिले? 40%. 40% शिल्लक बरोबर 780 आहेत. मग 40ला 780 तर 100ला किती आपल्याला काढायचं? तर ते x मानू. तर तिरकस गुणाकार केला तर 40 गुणिले x 40x बरोबर 780 गुणिले 100. x बरोबर काय येतं? 780 गुणिले 100 भागिले 40. शून्याला 0 गेले. तर ह्याचा जर तुम्ही भागाकार केला तर येतो 1950. म्हणजे 1950 पेरू जे आहेत तर ते सुरुवातीला त्याच्याकडे होते. 60% विक्रीनंतर 780 शिल्लक राहतील. तर 1950 तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला. तर त्याला शेकडा नफा किती झाला? बघा त्याने घेतलाय कितीला? खरेदी किंमत दिली आहे 6500 आणि विकलाय 8100 रुपयाला. तर शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे अमितने परफ्यूम कितीला खरेदी केला आहे? त्याची खरेदी किंमत 6500 रुपये आहे आणि तो विकलाय कितीला? तर तो विकलाय 8100 रुपयाला. मग नफा किती झाला त्याला? 8100 हे विक्री किमतीमधून तुम्हाला ही 6500 खरेदी किंमत वजा केली. म्हणजे विक्री वजा खरेदी किंमत बरोबर नफा असतं. म्हणजे 1600 रुपये त्याला नफा झाला आहे. तर तो शेकडा किती झाला आपल्याला काढायचा आहे. तर शेकडा नफा बरोबर काय असतं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा झाला आहे 16, खरेदी किंमत आहे 6500 गुणिले 100. 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या आणि हे जर सोडलं तर येतं 24.61%. म्हणजे हे टक्केवारीमध्ये शेकडा नफा विचारायला येतो 24.61%. तर 24.61% तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिले बघा. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. जर टेबलची दर्शनी किंमत म्हणजे त्याच्यावरची छापील किंमत म्हणजे त्याच्यावरची लिहिलेली किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट दिली? म्हणजे शेकडा सूट आपल्याला इथे काढायची आहे बघा. तर गणितात दिल्याप्रमाणे इथे बघा टेबलची विक्री किंमत दिलेली आहे गणितामध्ये 4700 रुपये आणि दर्शनी किंमत देखील दिलेली आहे 5900 रुपये. आता त्याने सूट बरोबर काय असतं फॉर्म्युला? दर्शनी किंमत वजा विक्री किंमत. दर्शनी किंमत आहे 5900 आणि विक्री किंमत आहे 4700. यांची जर वजाबाकी केली तर किती येते? 9 3 12 म्हणजे 1200 रुपये जे आहे तर त्याला सूट त्याने एकूण त्या वस्तूवर दिलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा सूट. शेकडा सूट बरोबर काय असतं? सूट भागिले दर्शनी किंमत गुणिले 100 असतं. सूट दिली आहे 1200, दर्शनी किंमत आहे 5900 गुणिले 100. 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या तर हे जर सॉल्व्ह केलं तर येतं
20.33%. फक्त लक्षात सूत्र 2 ठेवा तुम्ही. सूट बरोबर दर्शनी किंमत वजा विक्री किंमत हे एक सूत्र लक्षात ठेवा. आणि शेकडा सूट बरोबर सूट भागिले दर्शनी किंमत गुणिले 100 हे एक सूत्र लक्षात ठेवा. तर 20.33% जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. बघा काय दिलेलं आहे. संजय व विवेक यांच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? तर आता दोघांच्या वजनाचं गुणोत्तर दिले आणि दोघांच्या वजनातील फरक दिलेला आहे. यावरून आपल्याला संजयचं वजन काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा संजय व विवेक यांच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 दिलेलं आहे. 7:5 आहे आणि वजनातील फरक दिला आहे त्यांच्या 32 किलो. तर हे जे आहे तर ते गुणोत्तर 7:5 आहे. तर ते एक्स प्रमाणात जर आपण मानलं तर बघा मग संजयचं वजन किती होणार आहे? 7x होईल. व विवेकचं वजन किती आहे? त्याचं गुणोत्तर 5 आहे म्हणून हे 5x हे विवेकचं हे आपण x प्रमाणात मानलं. तर आता बघा ह्यांच्या दोघातील वजनाचा फरक म्हणजे संजय वजा विवेक. संजयचं वजन आहे 7x, विवेकचं आहे 5x बरोबर फरक 32 किलो दिलेला आहे. 7मधून 5 गेले हे 2x बरोबर 32 आलं. मग x बरोबर हे 32 भागिले 2 किती आलं? 16 × 2 = 32. x ही किंमत आली 16. तर आपल्याला कुणाचं वजन विचारले? संजयचे वजन. संजयचे वजन आहे 7x. 7x म्हणजे 7 गुणिले x ही किंमत 16. 16 × 7 = 112. मग 112 किलो हे कुणाचं वजन असणार आहे? संजयचं. जर आपल्याला विवेकचं जरी विचार असेल त्याचं गुणोत्तर आहे 5x म्हणजे 16 म्हणजे 80 किलो विवेकचं आलं असतं. तर इथे फक्त संजयचं विचारले जे की ऑप्शन डी मध्ये दिले बघा 112 किलो त्याचं वजन असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी फक्त 5 व्यक्ती चहा पितात. इथं फक्त त्यांचं द्यायचं राहिलेलं फक्त 5 व्यक्ती फक्त चहा पितात. 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा हे वर्तुळ जे आहे चहा पिणारं आणि हे कॉफी पिणारं. तर फक्त चहा पिणारे एकूण 5 व्यक्ती आहेत आणि चहा आणि कॉफी पिणारे 8 आहेत. बघा एकूण आहेत 14 लोक. आता मग हे 8 आणि 5 किती झाले? हे 13 आणि एकूण किती आहेत? 14. म्हणजे फक्त कॉफी पिणारे 1 व्यक्ती आहेत. पण आपल्याला एकूण कॉफी पिणारे आपल्याला विचारलेलं आहे. मग एकूण कॉफी पिणारे काय असणार आहेत? हे चहा आणि कॉफी पिणारे 8 आणि फक्त कॉफी पिणारा 1. म्हणजे फक्त कॉफी पिणारे 1 आहे आणि चहा व कॉफी पिणारे 8. तर एकूण कॉफी पिणारे हे 8 अधिक 1 किती होणार? हे 9 लोक होणार. तेच आपल्याला फक्त सांगितले. मी थोडक्यात याचं ॲन्सर काय असणार आहे? कॉफी पिणारे लोक किती आहेत? तर ते एकूण 9 लोक असणार आहेत. तर 9 जे आहे तर ते ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. दर साल दर शेकडा काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता? तर बघा सरळ व्याजावरती आधारित प्रश्न आहे. तुम्हाला मुद्दल दिलं आहे, काळ दिला आहे आणि व्याज दिलेला आहे. तर यावरून तुम्हाला व्याजाचा दर काढायचा आहे. म्हणजेच दर सात असे तुम्हाला रेट काढायचा आहे. तर तो दर जो आहे तर तो आपण 100% मानूया. मुद्दल दिलेला आहे 8,000 रुपये, काळ दिलेला आहे, वर्ष दिलेले आहेत 5 वर्ष आणि सरळ व्याज 2400 रुपये दिलेलं आहे. तर व्याजाचा दर म्हणजे रेट काढायचा आहे तुम्हाला. तर सरळ व्याज बरोबर काय सूत्र असतं? PRT मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले 100 असतं. तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज दिले 2400, मुद्दल आहे 8,000, काळ आहे 5 वर्ष आणि रेट काढायचा आहे म्हणून R भागिले 100. तर हे 100 तिकडे गेल्यावर गुणाकारात जाईल आणि हे 8,000 गुणवले 5 हे भागाकारात जाईल. म्हणजे R बरोबर काय येईल? 2400 गुणवले 100 भागिले 8,000 गुणवले 5. 1 2 3 शून्याला ह्या 1 2 3 शून्य गेल्या. राहिले काय? 8 पंचे हे 40 आणि त्यातली एक शून्य गेली. राहिले काय मग? 24 भागिले 4 हे एवढं शिल्लक राहतं. 4 1 4 4 सक्क 24 म्हणजे 6% जे आहे तर तो व्याजाचा दर असणार आहे. किती? 6%. तर 6% तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 71. तर 0.17चा घन इथे काढायचा आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला 1 ते 30 घन जे आहे तर मी अगोदर सांगितले किमान 1 ते 30 तुमचे घन 1 ते 30 वर्ग हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत बघा. तर 1 ते 20 किमान घन पाठ करा आणि 1 ते 30 वर्ग पाठ करा आणि 1 ते 30 पाढे देखील पाठ पाहिजेत. तर 17चा घन किती असतो? 4913 असतो बघा. किती असतो? 4913 17चा घन असतो.
पण आता घन म्हणल्यावर आता हे पॉईंटच्या पुढे हे काय यायला पाहिजे, तर पॉईंटच्या पुढे घन, वर्ग असेल तर पॉईंटच्या पुढे डबल घेतो आपण, आणि घन असेल तर 3च्या दुप्पट 6, पॉईंटच्या पुढे 6 संख्या असल्या पाहिजेत. मग 0 पॉईंट हे 0 0 0.004913 असं याचा ॲन्सर असणार आहे. पॉईंटच्या पुढे 6 घरं कुठे दिसत आहेत बघा, तर हे एकच पर्याय तुम्हाला दिसत आहे ऑप्शन बीमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत. इथे सीमध्ये बघा 5 घरे आहेत, फक्त घरांची संख्या मोजा, डायरेक्ट ॲन्सर येईल. पॉईंटच्या पुढे 6 घरे ऑप्शन बीमध्ये दिसत आहेत, आणि त्याचा जर वर्ग माहीत असेल तर म्हणजे घन 4913 असतो, हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 72. तर असाच प्रश्न आहे बघा, वर्गमुळात 0.0289. तर आता वर्गमुळात आहे म्हणजे 289 कशाचा वर्ग असतो, तर तो 17चा असतो, तर इथे 17 लिहून घ्यायचं. तर आता बघा वर्गमुळात 0 पॉईंटच्या पुढे 4 घरं आहेत. वर्ग म्हणल्यावर आपण काय करतो, तर त्याचा 2 वेळेस गुणाकार करतो, म्हणून पॉईंटच्या पुढे 2 असलेला पर्याय कुठं आहे बघायचा. पॉईंट 17 जे आहे तर याचा ॲन्सर असणार आहे. पॉईंट 17चा जर तुम्ही म्हणजे वर्ग केला तर तो किती होतो, 0.0289 येतं, आणि त्याचं वर्गमूळ परत जर तुम्ही काढलं तर येतं 0.17. तर 0.17 हे तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 73. तर बघा इथे काही संख्या दिलेल्या आहेत, 53, 43, 45, 47 म्हणजे 57, 49, 62 आणि 73 या सामग्रीचा मध्यक काढायचा आहे. तर आता मध्य काढण्यासाठी आपण काय करतो, दिलेल्या संख्या ज्या आहेत तर त्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहितो. तर आता इथे जर चढत्या क्रमाने मांडल्या तर सर्वात लहान संख्या आधी कोणती आहे, 43, त्यानंतर कोणती आहे 45, त्यानंतर आहे कोणती 49, बघा 49, त्यानंतर कोणती आहे 49 नंतर आहे 53, 53 नंतर पुढे किती आहे 57, 57 आहे, 57 नंतर 62 आहे, नंतर 73 आहे. तर मध्यक म्हणजे काय असतं, मधली संख्या असते. तर ह्या संख्या किती आहेत एकूण, 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. मी 7 पैकी मधली संख्या 4 नंबरची, मी 43 45 49 मधली संख्या येते 53, इकडून पण मधली संख्या येते 53, म्हणजे मधली जी संख्या येते तो मध्यक असतो. मध्ये कोणती येते 53, म्हणजे की सी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे, मध्यक असेल तो 53. पुढील प्रश्न पाहूयात. तर बघा तुम्हाला बेसिक जे सूत्र असतात गणितातले तर ते सूत्र दिलेत, आणि त्यापैकी त्यांनी काय विचारलेलं आहे, खालीलपैकी योग्य सूत्र म्हणजे बरोबर सूत्र कोणतं आहे ते विचारलेलं आहे. तर पहिलं सूत्र बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय असतं, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग असतं. तर हे काय दिले, हे चुकीचं दिले, म्हणजे हे चुकीचं आहे. बीमध्ये बघा ए वजा बीचा वर्ग बरोबर काय असतं, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग असतं. तर हे देखील चुकीचं दिलेलं आहे. त्याप्रमाणे सीमध्ये काय दिले, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए वजा बीचा वर्ग अधिक 4ab, हे देखील चुकीचं आहे. मी आता सांगितलं ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग असतं, हे ए बी सी चुकीचे आहेत. मग राहिले काय ऑप्शन डी, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असतं, ए अधिक बी एका कंसात असतं, ए वजा बी दुसऱ्या कंसात. म्हणजे डीमध्ये दिलेलं सूत्र जे आहे तर ते तुम्हाला योग्य दिलेलं आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. योग्य सूत्र विचारलेलं जे की ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 75. तर बघा खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती, म्हणजे आता हे आपल्याला आकृती दिली आहे बघा इथे, तर यामध्ये रेषाखंडांची संख्या किती आहे. तर असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा दोन्ही साईडला जे बाण दाखवले असतात तर ते रेषाखंड म्हणजे पुढे दिलेले असतात. बघा एकूण किती पॉईंट दिलेत, ए सी ए बी ई डी, एकूण किती आहेत 5. मग आता हे डाव्या बाजूला जर त्यांचे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर डाव्या बाजूला हे 5 आणि उजव्या बाजूला 5, म्हणजे 5 आणि 5 किती होणार, ते एकूण 10 होणार आहेत. म्हणजे एकूण 10 रेषाखंड जे आहेत तर ते दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 10 रेषाखंड असणार आहेत. उजवीकडे जाणारे 5, डावीकडे जाणारे हे 5, म्हणजे एकूण 10 रेषाखंड असतील, जे की ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते आपण आज इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.